वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये जगतः पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ। श्री भगवतीच्या शारदीय नवरात्रातील तिसरा दिवस। पहिल्या दिवशी थोडा उपोद्घात बघितला। काल आपण काव्य प्रयोजन थोडी बघितली। आज काव्य प्रयोजन त्यातील काही आचार्यांची मतं धावता आढावा घेऊन मग काव्य लक्षणाला आपण सुरुवात करू। आज काव्य लक्षणाचा लक्षण समन्वय करावा असं एकंदरीत ठरवलेलं आहे। बघूत काय होतंय। काल आपण अतिशय प्रसिद्ध असणारं अशा प्रकारचं जे सर्व मान्य आहे त्याचं अशा प्रकारचं आपण बघितलं काव्य प्रयोजन। आधीच्या लोकांनी त्याच्यातलेच काही घेतलेले म्हणजे त्याच्यातले काही जे केलेले नाहीत ते मम्मटांनी मांडलेले आहेत आणि नंतरच्या लोकांनी त्यांच्यातलेच काही गाळून पण त्याच्यातलाच हे अर्थ धरून केले आहेत। म्हणून एकंदरीत साहित्यशास्त्रामध्ये काव्यम यशसे अर्थकृते व्यवहारविदे शिवेतरक्षतये सद्यः परनिर्वृतये कांता संमित तयोपदेशयुजे ही जी 6 प्रयोजन आहेत ते साधारणतः सर्वमान्य अशा प्रकारची प्रयोजन आहेत। आता साहित्य दर्पणामध्ये आचार्य विश्वनाथांनी काव्य प्रयोजनासंबंधी सांगताना सांगितलेलं आहे चतुर्वर्ग फलप्राप्ती ही सुखादल्पधियामपि काव्यादेव यतस्तेन तत्स्वरूपं निरूप्यते। अल्पधियाम म्हणजे ज्यांची बुद्धी कमी आहे अशांना सुद्धा सुखाने म्हणजे अनायासेनं चतुर्वर्गाची फल चतुर्वर्गापासून मिळणारं फल जे ते त्या ठिकाणी प्राप्त होतं। चतुर्वर्ग फल म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष हे जे चतुर्विध पुरुषार्थ आपण मानतो ते त्यांना मिळालं ते काव्याने त्या ठिकाणी प्राप्त होतं। म्हणून त्याच्या स्वरूपाचं विवेचन करतो आपण। साधारणतः जे प्रारंभिक ग्रंथ वगैरे जे त्याच्यामध्ये आपण असंच बघतो होय ना, बालानां सुखबोधाय क्रियते तर्कसंग्रह, लहान मुलांना सहज बोध होण्यासाठी ओके नाही साधारणतः असते। त्यानंतर रसगंगाधरकार जे पंडितराज आहेत तर त्यांनी अशाच प्रकारचं काव्य प्रयोजन मांडलेलं आहे। कीर्ती परमाल्हाद गुरु राज देवता प्रसादादि अनेक प्रयोजनकस्य काव्यस्य कीर्ती रूपी प्रयोजन म्हणजे यशसे, प्रीती रूपी प्रयोजन म्हणजे आता जे आपण बघितलं सद्यः परनिर्वृतये गुरु राज देवता प्रसाद, गुरूंचा प्रसाद व्हावा, राजाचा प्रसाद व्हावा म्हणजे राजाने आपल्याला धन द्यावं, देवतेचा प्रसाद आपल्यावर व्हावा इत्यादी अनेक प्रयोजनकस्य काव्यस्य असं त्यांनी शब्द टाकलेला आहे। त्यानंतर भामह जे होऊन गेले त्यांनी धर्मार्थ काममोक्षेषु वैचक्षण्यं कलासु च करोति कीर्तिं प्रीतिं च साधु काव्य निषेवणम हे प्रयोजन मांडलेलं आहे। धर्म अर्थ काम मोक्ष त्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी कला असं हे केलेलं आहे। त्याच्यामधली हुशारी जी आहे ती काव्याचा अभ्यास केल्याने येते म्हणून सांगितलेलं आहे। त्यानंतर आनंदवर्धन जे होते त्यांनी तेन ब्रूम सरदय मन प्रीतये तत्स्वरूपम सहृदय मन सहृदय म्हणजे थोडे रसिक लोकांचे मनाला आनंद व्हावा यासाठी म्हणून मी काव्याचं स्वरूपाचं विवेचन करतो म्हणून सांगितलेलं आहे। वक्रोक्ती जीवित नावाचं फार सुंदर अशा प्रकारचं एक ग्रंथ आहे साहित्यामधला आचार्य पुस्तकांनी लिहिलेला
तर त्यांनी धर्मादि साधनोपायः सुकुमार क्रमोदितः काव्यबंधोभिजातानां हृदयाल्हादकारकः। धर्मादि साधनोपायः, धर्म अर्थ काम मोक्ष यांच्या साधनाचा उपाय शिवाय कसा सुकुमार क्रमोदितः, म्हणजे ज्यांचं कमी बुद्धी आहे त्यांच्यासाठी सुद्धा असं व्हावं म्हणून जे अभिजात म्हणजे जे रसिक आहेत, ह्याच्यातले जाणकार आहेत, त्यांच्या हृदयाला आनंद देण्यासाठी हा काव्यबंध मी करत आहे असं कुंतक आचार्य कुंतक जे आहे ते सुद्धा त्यांनी सांगितले। म्हणजे थोडक्यात असं समजायला हरकत नाही की काव्य साहित्य अलंकार हे सगळं कशा करता करायचं, आपल्याला आनंद व्हावा, आपलं यश वाढावं, आपल्याला पैशाची प्राप्ती व्हावी, धनाची प्राप्ती व्हावी छानपैकी, ओके नाही, लोकांनी आपल्याला शहाणं म्हणावं, ओके नाही, त्यानंतर भगवत कृपा व्हावी असं सुद्धा त्याच्यामध्ये आपण हे करू शकतो, त्याच्यामध्ये नाही असं नाही, ओके नाही। श्री श्री पुष्पदंत मुखपंकज निर्गतेन स्तोत्रेण किल्बिषहरेण हरप्रियेण कंठस्थितेन पठितेन समाहितेन सुप्रीणितो भवति भूतपतिर्महेशः। म्हणजे त्या काव्याचं जर आश्रय जर घेतला तर काय होतं, साक्षात भगवान शिवशंकरांची आपल्यावर कृपा होते असं सुद्धा त्या महिम्नाचं आपण त्या ठिकाणी फलश्रुती बघितलेली आहे। म्हणजे थोडक्यात अशा तऱ्हेची अनेक प्रयोजनं काव्याची आहेत असं मग समजायला हरकत नाही। मग आता प्रश्न असा होतो की हे आपण बघितलं की काव्य कशा करता करायचं वगैरे सगळं बघितलं, परंतु आता काव्याचं लक्षण काय, दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये। एक तर काव्याचं लक्षण आणि काव्याचं स्वरूप, किंवा एक पुढे मी मांडणार आहे ते फार सुंदर असं त्यांनी वर्णन केलेलं आहे। काव्य पुरुष वर्णन म्हणून त्या ठिकाणी आचार्य राजशेखरांनी काव्यमीमांसा नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी तो मांडलेला आहे। मी तो उद्या सांगेन आपल्याला किंवा परवा सांगेन। उद्या आता आज लक्षण समन्वय आणि त्या लक्षणावरच्या व्याप्त्या अतिव्याप्त्या त्यांची खंडनं असा सगळा भाग जो आहे तो आज आणि उद्या असं सांगावा असा विचार आहे। तर आचार्य मम्मटापासून आपण सुरुवात करू। मम्मटाचार्यांनी म्हणजे काव्यप्रकाशकार, काव्यप्रकाश हा ग्रंथ अतिशय सुंदर अशा प्रकारचा आहे, व्यवस्थित मांडणी केलेली आहे। तर त्यांनी काव्याचं लक्षण करताना दिलंय तददोषौ शब्दार्थौ सगुणौ अनलंकृती पुनः पापी। तत तत म्हणजे काय, तत्चे दोन अर्थ होत असतात। एक यत्नी, यत म्हणजे यत या शब्दाने प्रतिपादित केलेलं जे असतं ते, किंवा दुसरं तत् म्हणजे प्रसिद्ध असलेलं। तस्मै कृष्णाय नमः संसार महिरुहस्य बीजाय, त्या कृष्णाला नमस्कार असो, हे प्रसिद्ध असतात, हे प्रसिद्धार्थी वापरलं जातं। किंवा यत तदोर नित्य संबंध, यत आणि तत्चा नित्य संबंध म्हणून ज्यांनी हे सगळं केलं त्यांनी माझ्या समोर यावं असं आपण म्हणतो की नाही। ज्यांनी हा एवढा स्वयंपाक केला ती कोण आहे बरं बाई, बघूया तरी त्याचं नाव काय आहे वगैरे असं आपण म्हणतो की नाही व्यवहारामध्ये। तर असं तत म्हणजे ते कोण, ते काव्य। तत् कसं आहे, पहिल्यांदा त्यांनी विशेष सांगितलं शब्दार्थ, शब्द आणि अर्थ मिळून काव्य सांगितलेलं आहे। पण ते कसं असले पाहिजेत शब्द आणि अर्थ, अदोषौ सगुणौ अनलंकृती पुनः पापी। काही वेळेला त्याच्यामध्ये अलंकार नसला तरी चालेल, प्रत्येक वेळेला अलंकार असलाच पाहिजे अशातला भाग नाही। म्हणजे असे शब्दार्थ की जे दोषरहित आहेत, गुणांनी युक्त आहेत आणि अलंकार युक्त आहेत, पण काही वेळेला अलंकार नसले तरी चालतील।
असं एकंदरीत असं जे शब्द अर्थ स्वरूप त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं काव्य. त्यानंतर आचार्य विश्वनाथांनी लक्षण केलेलं आहे, वाक्यम रसात्मकं काव्यम. ज्या वाक्यातून रसनिष्पत्ती होते त्याला म्हणायचं काव्य. आता रस कोणते? शृंगारवीर करुणाद्भुत हास्य भयानकाः बीभत्स रौद्रौ शांतश्च काव्ये नवरसामताः. 9 रस सांगितले आचार्य विश्वनाथांनी. 8 रस मानलेले, पण त्याच्यामध्ये पुढे 9वा शांत रस सुद्धा मांडलेला आहे. हे झालं आचार्य विश्वनाथांचं. त्यानंतर आता मला रसगंगाधरकार जगन्नाथ पंडितांचं सांगायचंय, पण ते मी नंतर सांगणार आहे. त्याच्या आधी पहिल्यांदा या अलंकार शास्त्र साहित्य जे आहे त्याचे 5 संप्रदाय सांगितलेले. जसं आपल्या न्यायामध्ये नव्य न्याय आणि प्राचीन न्याय हे 2 भेद आहेत, किंवा वेदांतामध्ये विवरणकार आणि भामतीकार असे 2 प्रस्थान आहेत. तसं या साहित्यशास्त्रामध्ये 5 संप्रदाय, रस संप्रदाय, अलंकार संप्रदाय, रीती संप्रदाय, वक्रोक्ती संप्रदाय आणि ध्वनी संप्रदाय असे 5 संप्रदाय. मग त्यांनी सुद्धा लक्षणं केली. दुःखार्तानां श्रमार्तानां शोकार्तानां तपस्विनां विश्राम जननं लोके नाट्यमेतद भविष्यति. नाट्यशास्त्रामध्ये त्यांनी दुःखाने पिडलेले, श्रम करणारे, शोक ज्यांना झालेला आहे असे तपस्वी आणि अशांना सुद्धा विश्राम देणार, अशांचं सुद्धा दुःख दूर करणार असं हे नाट्यशास्त्राचं मी प्रतिपादन करतो. म्हणजे थोडक्यात हे सगळं जे दुःख दूर करतं त्याला म्हणायचं साहित्य, त्याला म्हणायचं नाट्य. अशा प्रकारे एक तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रयोजन पण कळालं नाट्यशास्त्राचं, त्याचं लक्षण पण कळालं. प्रयोजन हेच की त्याचं दुःख दूर करणे हे त्याचं प्रयोजन, आणि दुःख जे दूर करतं त्याला म्हणायचं नाट्य. म्हणजे त्याला काव्य नाट्य जे काय म्हणायचं ते म्हणा, साहित्य काय म्हणायचं ते म्हणा. हे कोण? भरत मुनींनी केलेली व्याख्या रस संप्रदाय. दुसरी आहे भामह, जे अलंकार शास्त्राचे आचार्य मानले जातात. रसवत दर्शित स्पष्टम शृंगारादि रसंयथा. म्हणजे काय? शृंगारादी जे अलंकार रस जे आहेत हे ज्याच्याने दाखवले जातात असे जे अलंकार ते म्हणजे काय? काव्य. वामन म्हणून एक मोठे पंडित होऊन गेले, ते रीती संप्रदायी. आता ते रीती कोणत्या वगैरे मी ते सांगणार आहे. पांचाली रीती, गौड रीती, मागधी रीती उद्या येणार आहे, उद्या परवा येईल. रीतिरात्मा काव्यस्य. काव्याचा आत्मा कोण आहे? रीती. म्हणजे काव्य कशाला म्हणायचं? रीती त्याला म्हणायचं काव्य. त्यानंतर आचार्य कुंतक ज्यांनी वक्रोक्ती जीवित नावाचं हे लिहिलंय, ग्रंथ लिहिलंय, वक्रोक्ती संप्रदाय, त्यांनी काय सांगितलं? वक्रोक्ती काव्य जीवितम. वक्रोक्ती म्हणजे काव्याचा प्राण. त्यानंतर ध्वनी संप्रदायी आनंदवर्धन जे होऊन गेले की ज्यांनी ध्वन्यालोक नावाचा सुंदर ग्रंथ लिहिलेला आहे. काव्यस्य आत्मा ध्वनी. काव्याचा आत्मा कोण आहे? ध्वनी. आता ते ध्वनी म्हणजे काय, अलंकार म्हणजे काय, ते सगळं आपल्याला येणार आहे, ते स्पष्ट पुढे होतच जाणार आहे, नाही असं नाही. मला काय लक्षात. तर हे सगळं अनेकांनी अशा प्रकारचे अनेक मतमतांतर अशा प्रकारची रचली, अनेक प्रकारांनी लक्षणं केली, आणि सर्वसामान्य सर्वांना मान्य असणारा अशा प्रकारचं लक्षण की ज्या लक्षणाचं कोणी खंडन करू शकलेलं नाहीये
अशा प्रकारचं काव्याचं लक्षण आमच्या पंडितराज जगन्नाथांनी केलं. रमणीयार्थ प्रतिपादक शब्द काव्यम हे काव्याचं लक्षण केलं. सुंदर अशा प्रकारचा, रमणीय अशा प्रकारचा अर्थ प्रतिपादन करणारा शब्द म्हणजे काव्य. फार सुंदर त्याच्यामध्ये. मग ते तर्केषु कर्कश धियो वयमेव नान्ये, काव्येषु कोमल धियो वयमेव नान्ये, असं ते स्वतः बाबतीत म्हणून घेत असत. तर्क करत असताना तशा प्रकारचा कर्कश बुद्धी आमच्यासारखं कोणी करू शकत नाही, आणि काव्य करत असताना अशा प्रकारची कोमल बुद्धी आमच्यासारखं कोणी वापरू शकत नाही, असा त्यांचा सार्थ अभिमान अशा प्रकारचा होता. म्हणून त्यांनी रसगंगाधरामध्ये जी उदाहरणं दिलेली आहेत ती सगळी स्वतः त्यांनी रचलेले काव्य आहे. त्यांनी स्वतः रचलेले अशा प्रकारची श्लोक आहेत उदाहरण देण्यासाठी. अलंकाराची उदाहरण म्हणजे द्यावी लागतात ना. उपमा अलंकार आहे, या काव्यामध्ये उपमा अलंकार आहे, किंवा उपमा अलंकाराचं लक्षण केलं, आणि लक्षण केल्यानंतर मग त्याचं उदाहरण द्यावं लागतं की या काव्याला उपमा, इथं उपमा अलंकार आहे. श्रुते निवार्थम स्मृतिरनवगच्छत्, उपमा अलंकाराचं उदाहरण देतात. इव आलं की ते साधारणतः उपमा असते, ओके नाही. यांनी काय केलं, यांनी ते स्वतः, इतर कवी साधारणतः कसं करत असतात की दुसऱ्या काव्यातील हे घेतात, श्लोक घेतात आणि ते त्याचं उदाहरण असं म्हणून देतात. यांनी काय केलं होतं, सगळे स्वतः रचले, स्वतः त्या ठिकाणी सांगितलं की हे अशा अशा प्रकारचं आहे, असं त्यांचं सामर्थ्य होतं. तर त्यांनी काय केलं, रमणीयार्थ प्रतिपादक शब्द काव्यम, रमणीय अर्थाचं प्रतिपादन करणारा जो शब्द त्याला म्हणायचं काव्य. किंतावद रमणीयत्वम, रमणीय म्हणजे काय, रमणीयताच लोकोत्तर आह्लाद जनक ज्ञान गोचरता. तिथं तर्क काय ते करावं लागतं, लक्षण करायचं म्हणजे असं करावं लागतं. तुम्हाला माहिती आहे अव्याप्ती, अतिव्याप्ती, असंभव हे तीनही दोषांनी रहित असा जो धर्म तो म्हणजे लक्षण. मग म्हणून त्यांनी मग रमणीयताच लोकोत्तर आह्लाद जनक ज्ञान गोचरता हे म्हणजे लोकोत्तर असा जो आल्हाद, लोकोत्तर याचा अर्थ सर्वसामान्य नसलेला जो आल्हाद म्हणजे आनंद, त्या आनंदाला जनक असणारं जे ज्ञान, त्या ज्ञानात जे विषय त्याला म्हणायचे रमणीयता. त्या लोकोत्तर याचं पदकृत्य त्यांनी दिलेलं आहे बरं, लक्षात ठेवा. नुसतं आल्हादजनक ज्ञानगोचरता असं जर केलं तर चालणार नाही. पुत्रस्ते जातः असं साधं वाक्य जर उच्चारलं, आल्हादजनकत्व त्याच्यावर आहेच, ओके नाही. म्हणून काय केलं त्यांनी, लोकोत्तर आल्हादजनक ज्ञानगोचरता नाम रमणीयता. आता परत प्रश्न उपस्थित झाला, किंतावत लोकोत्तरत्व, लोकोत्तर म्हणजे काय, अलौकिक, सर्वसामान्य नसलेलं, विशिष्ट. किंतावत लोकोत्तरत्व आह्लादगतः चमत्कारत्व अपरपर्यायः अनुभवसाक्षिकः जातिविशेषः. त्याचं डोक्याचं काम आलं बरं, लक्षात ठेवा. काय सांगितलं त्यांनी, आह्लादगतः म्हणजे आनंदावर असणारा, चमत्कारत्व अपरपर्यायः ज्याला चमत्कारत्व असं दुसरं नाव देता येईल. अनुभव साक्षिकः, अनुभव हेच त्याचं प्रमाण, अशी जी जाती ती म्हणजे लोकोत्तरत्व. मला असा आनंद झाला म्हणशील की बस अलौकिक आनंद झाला. कसा झाला, अनुभव साक्षिक, सांगू शकत नाही. ज्याने त्याने अनुभव त्या ठिकाणी घ्यायचा.
इत्थंच मग अशा तऱ्हेने लक्षण काय झालं? मग 3 लक्षणं केली आहेत. चमत्कार जनक भावना विषयार्थ प्रतिपादक शब्दत्वम काव्यत्वम. दुसरं केलं यत् प्रतिपादित अर्थ विषयक भावनात्वम चमत्कार जनकतावच्छेदकं तत्वम. तिसरं लक्षण केलं स्वविशिष्ट जनकतावच्छेदक अर्थ प्रतिपादकता संसर्गेण चमत्कारत्वत्वम काव्यत्वम. ओके. हे वाचल्यानंतर आपण व्यधिकरण किंवा सामान्य निरुक्ती असं वाचतोय असं वाटतंय की नाही, पण लक्षण करत असताना ते करावं लागतं. आपण तेवढ्या खोल आपल्याला जायचं नाहीये. एकतर आपण तेवढं खोल जाऊ शकत नाहीत. एक जरी खोल जायचं म्हणलं आपलं ते आत्ताचं प्रतिपाद्य नाहीये, हो की नाही. आपल्याला सर्वसाधारण आपण असं धरून चालू की ज्याचं श्रवण केल्यानंतर आनंद आपल्याला वाटतो त्याला म्हणायचं काय, हो की नाही. काय ज्याचं श्रवण केलं की काय वाटलं पाहिजे? आपल्याला आनंद वाटला पाहिजे, हसू आलं पाहिजे. आजच्या भाषेत जर बोलायचं जर झालं तर टेन्शन कमी झालं पाहिजे. आणि असं बघा काव्य असतं की नाही, बघा साधे सुधे काव्य आपण जर हे जर केलं, हस्तस्य भूषणं दानं सत्यं कंठस्य भूषणं श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं भूषणे किं प्रयोजनम. हे काव्य आहे का नाही? काय सांगितलं याच्यामध्ये? सहज सोपं. हाताचं भूषण काय आहे? कंठाचं भूषण काय आहे? सत्य भाषण. कानाचं भूषण काय आहे? शास्त्र आहे. भूषण आहे किं प्रयोजन. भूषणाचा उपयोग होईल. किंवा अजून एक, हे जर तुम्हाला फारच हे वाटत जर असेल, काय साधं वाटत असेल, याच अर्थाचा अजून एक श्लोक आहे. श्रोत्रम श्रुते नैव न कुंडलेन दानेन पाणिर्न तु कंकणेन विभाति काय खलु सज्जनानां परोपकारैर्न तु चंदनेन. किती सुंदर कार्य. काय सांगितलं? श्रोत्रम श्रुते नैव न कुंडलेन. श्रोत्र कशाने शोभतं? आपले कान कशाने शोभतात? शास्त्र श्रवणाने. न कुंडलेन, कुंडलाने नाही. दानेन पाणी. पाणी म्हणजे आपलं प्यायचं पाणी, ओके नाही. मग पाणी म्हणजे हात. दानेन पाणी. हात कशाने शोभतात? दान करण्याने. न तू कंकणेन, कंकणाने. विभाति काय खलु सज्जनानां परोपकारैः. सज्जनांचं शरीर कशाने शोभतं? परोपकाराने. न तू चंदनेन. नुसतं चंदन लावून शोभत नाही. आहे की नाही हे काव्य? त्याच्यात हे सगळं आहे का भानगडी? चमत्कारत्वत्वम, चमत्कार जनकतावच्छेदकम. ते सुद्धा आवश्यक आहे. त्याचं कारण असं की जेव्हा तुम्ही वाक्यार्थाला बसता, शास्त्रार्थाला बसता, एखाद्याचं स्वरूप जेव्हा निश्चित अशा प्रकारचं होत असतं, त्यावेळी हे सगळं त्या ठिकाणी करणं आवश्यक, अत्यावश्यक ठरतं. पण आपल्याला तिकडं जायचं नाही. आज आपण फक्त लक्षण समन्वय करू. मम्मटांनी जे काव्य केलेलं आहे त्याला धरून आपण लक्षण समन्वय करू. काय सांगितलं त्यांनी? शब्दार्थौ काव्यम. शब्द आणि अर्थ मिळून काव्य आहे, म्हणून साहित्य असा शब्द वापरलेला आहे. सहितस्य सहितयोः भावः इति साहित्यम. जे सहित आहे, एकमेकांना चिटकून, म्हणून वागर्थाविव संपृक्तौ. पार्वती परमेश्वर कसे आहेत? वागर्थ, वाग आणि अर्थ यांच्याप्रमाणे एकमेकांशी काय झालेले आहेत? ते संपृक्त झालेले आहेत, एकमेकांशी चिकटलेले आहेत.
संयुक्त झालेली आहे, हो की नाही? म्हणून शब्द आणि अर्थ मिळून काव्य. मात्र ते शब्द अर्थ कसे असले पाहिजेत? पहिल्यांदा सांगितलं अदोषौ, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नसला पाहिजे. दोषत्व जर असेल, त्याच्यामध्ये दोषवत्व जर आलं तर त्या काव्याला हानी पोहोचते, हो की नाही? एक मी साध्या अर्थाचा आज आपण हे म्हणला बघा, आरती म्हणली बघा, लो लो लागला, ही आरती म्हणली. त्याच्यामध्ये पहिलंच कडवं आहे बघा, कोणतं? प्रपंच हा खोटा मृगपाणी. प्रपंच कसा आहे? खोटा आहे. त्याला त्याने उदाहरण काय दिलं? मृगपाणी. म्हणजे काय? आता मृग हा शब्द जो आहे हा कोणत्या भाषेतला आहे? संस्कृत भाषेत. पाणी हा शब्द कोणत्या अर्थाने वापरलेला आहे? हात या अर्थाने वापरलेला आहे का जल या अर्थाने वापरलेला आहे? इथं जल अर्थाने वापरलेला, हो की नाही? म्हणजे समास करताना कसा केला? एक शब्द संस्कृत मधला घेतला, दुसरा शब्द मराठीतला घेतला. त्याच्याने काय भानगड झाली? एक तर मृग म्हणल्यानंतर, संस्कृतचं म्हणल्यानंतर, पाणी म्हणल्यानंतर काय आठवलं आपल्याला? पाणी या शब्दाचा संस्कृत मध्ये अर्थ काय झाला? हात झाला. अरे हरणाचा हात, हा बर. मग पाणी म्हणजे जल म्हणल्यानंतर, मराठी म्हणल्यानंतर मग मृग म्हणजे काय बाबा? आलं नाही. म्हणून काव्य कसं पाहिजे? अदोष. मग त्या दोषाचे अनेक प्रकार सांगितले, हो की नाही? अनेक प्रकार सांगितलेले आहेत. म्हणजे किती दोषांचे प्रकार सांगताना सांगितलेलं आहे. चंद्रालोक जयदेवांनी केलेला चंद्रालोक आहे, त्यांनी जवळजवळ 50च्या पुढे सांगितलेलं आहे. साहित्य दर्पणामध्ये जवळजवळ 5 प्रकारचे दोष सांगितलेले आहेत. पद, पदांश, वाक्य, अर्थ आणि रस यात राहणारे 5 प्रकारचे दोष सांगितले. काव्य प्रकाशकारांनी जवळपास 100 दोष सांगितले. आलं का? म्हणून काव्य कसं पाहिजे? अदोष, दोष रहित. दुसरं काय पाहिजे? सगुण, म्हणजे त्याच्यात गुण असला पाहिजे. गुण किती सांगितलेले आहेत बघा. अग्निपुराणामध्ये 7 गुण सांगितले. 7 शब्द गुण, 6 अर्थ गुण आणि 6 शब्द आणि अर्थ गुण मिळून, म्हणजे 6 1 6 6 गुणे 12, 12 7 19 गुण सांगितले. वामनांनी 10 शब्द गुण आणि 10 अर्थ गुण सांगितले. पंडितराज जगन्नाथांनी त्यांचं सगळ्यांना खंडन केलंय. मंबटांनी मात्र 3 गुण मानलेले, ओज, प्रसाद आणि माधुरी. हे 3 गुण. काव्य कसं पाहिजे? ओजस्वी असलं पाहिजे, त्याच्यात प्रसाद असला पाहिजे आणि त्याच्यात काय असलं पाहिजे? माधुरी असलं, गोडवा असलं. ऐकताना कसं वाटलं पाहिजे? छान. नलिनी दलगत सलिलं तरलं तद्वज्जीवितमतिशय चपलं विद्धिव्याध्यभिमानग्रस्तं लोकं शोकहतञ्च समस्तं. माधुरी, मधुरता. एकाच काव्यामध्ये दोनही हे असतात. कधी कधी काय काय आनंददायक पण आहे आणि दुःखदायक पण आहे. मग तिथं कसं हे करायचं? असं शक्यतो नसतं. जसं की आता रामकथा आहे, शक्यतो तसं नसतं. कथेमध्ये तसं असतं नाही असं नाही, पण त्याचे भाग पाडलेले असतात. त्याच्यामुळं असं म्हणता येत नाही. तर म्हणून त्याच्यात गुण म्हणजे मधुरता असली पाहिजे, ओजस्विता असली पाहिजे आणि प्रसाद असला पाहिजे. तर असं वाटलं पाहिजे, ते आनंद वाटला. रामेति मधुरां वाणीं विश्वामित्रोऽभ्यभाषत
उत्तिष्ठ नरशार्दूल पूर्वा संध्या प्रवर्तते. राम लक्ष्मणांना घेऊन गेलेले आहेत विश्वामित्र, झोपलेत ते, हे आधीच उठले आणि आता फटफटायला लागलं, तांबडं उजाडायला व्हायला लागलं. मग ते उठवत आहेत रामचंद्रांना. कसं उठवत आहेत? रामेती मधुराम वाणी विश्वामित्रोभ्यभाड. उठतोस की नाही रे असं म्हणतात का? राम, अरे राम, इति मधुराम वाणी उत्तिष्ठ नरशार्दूल. अरे उठ, नरशार्दूल आहेस तू. शार्दूल म्हणजे सिंह, वाघ, इतका पराक्रमी असतो. माणसामधला तो असा सिंह आहे. उत्तिष्ठ नरशार्दूल पूर्वा संध्या प्रवर्तते. अशी मधुरता आहे ते म्हणायचं. मग अलंकार असलेलं सुद्धा काव्य असू शकतं, काही वेळेला नसलेलं पण काव्य असू शकतं. अलंकार असलेलं कोणतं? बघा, उपमा अलंकार घेऊत आपण वगैरे. किती तुम्ही त्या ठिकाणी उदाहरणं आपल्या यांच्यामध्ये घेऊ शकता. कालिदासांच्या कवितेमध्ये घेऊ शकतो. तस्याः पुरन्यास पवित्र पांसु अपांसुलानांधुरी कीर्तनीया मार्गम मनुष्येश्वर धर्मपत्नी श्रुतेरिवार्थं स्मृतिरनवगच्छत्. पण काही ठिकाणी अलंकार नसताना सुद्धा काव्य गणल्या जातात. अलंकार नाहीये पण काव्य गणल्या जातात. आस्वादवद्भ्यः कवलैस्तृणानां कण्डूयनैर्दंश निवारणैश्च अव्याहतैः स्वैरगतैः सदस्याः सम्राट समाराधन तत्परोभूत. इथं म्हणावा तसा अलंकार असं काही वाटत नाही. त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत साहित्यशास्त्रामध्ये अलंकार नसून सुद्धा काव्य असण्याची, पण ती थोडी आपल्या भगवतीच्या समोर म्हणजे ती थोडक्यात स्त्री संबंधी असल्या कारणाने आपण ती घेऊ शकत नाही, आपण ती घेणार नाहीये. तर असं समजायला हरकत नाही की ह्याच्यामध्ये तसा अलंकार नाहीये, विशेष अलंकार वाटत नाही. उपमा अलंकार, कालिदासांची जी ओळख आहे उपमा अलंकार ही, ती काही याच्यात नाहीये, हो की नाही. पण तरी सुद्धा हे काव्य आहे का? कारण दोष नाहीये कोणता. एक प्रकारचं त्याच्यामध्ये माधुर्य आहे, म्हणजे एक प्रकारचं गुण आहेत त्याच्यामध्ये. म्हणून अलंकार नसताना सुद्धा त्याला काव्य अशा प्रकारची संज्ञा दिली. हा काय झाला? लक्षण समन्वय झाला, ओके नाही. आता उद्या आपण याचं पदकृत्य करू. आणि पदकृत्य म्हणजे काय? प्रत्येक पद त्यांनी का टाकलेलं आहे हे करून मग वेगळ्या वेगळ्या आचार्यांनी यांचं खंडन कसं केलेलं आहे ते आपण बघू. आणि मग त्याचं मंडन करता येईल का याचा प्रयत्न करू. ओम स्वस्ती.